नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आज 38 लोक कल्याणकारी निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. यात विशेष म्हणजे मागील बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या वेतनात दुप्पट वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्यात आली आहे. तर ग्राम रोजगार सेवकांना आता दर महिन्याला 8,000 रुपयांचे मानधन देण्यात येणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव, सुरजी तालुका भूकंपाच्या धक्क्यानं हादरल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी 29 सप्टेंबर रोजी रात्री 1:45 भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील अशा अचलपूर शहरात आमदार नितेश राणे यांनी रविवारी 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी बाईक रॅली काढली. सकल हिंदू समाज आणि शक्ती फाउंडेशनच्या वतीनं काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीचं फेसबुक लाईव्ह करण्यात आलं. मात्र फेसबुक लाईव्ह दरम्यान अनेक युजर्सनी आक्षेपार्ह कमेंट्स केल्या. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या कमेंट्सची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. कमेंट्स करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील देशी गायींना राज्यमाता गोमाता घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आहे. चर्चेअंती हा प्रस्ताव मान्य करून या संदर्भातला शासनादेश अर्थात GR जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे सरकारने देशी गायींच्या पालनपोषणासाठी अनुदान योजना आणली आहे. राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय 50 रुपये अनुदान मिळणार आहे. राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये महिलांनाही प्राधान्य मिळावे, हक्काची जागा मिळावी, उद्योजक म्हणून त्यांनाही आपली ओळख निर्माण करता यावी, यासाठी लवकरच विदर्भात महिलांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. राज्यातील पहिली महिला MIDC नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली आहे. लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या जागा कमी निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या जागा स्ट्राईक रेटप्रमाणे जास्त निवडून आल्या आणि 0 सदस्य असलेल्या काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या. त्यामुळे थोडंसं कळत नकळत उद्धव ठाकरे दबावात आल्याचे दिसतंय. मात्र कुणीही 2019 विसरू नये असा गर्भित इशारा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिलाय. पूर्व विदर्भातील विधानसभा निवडणुकीचा तयारी आढावा ठाकरेंकडून घेण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंकडून संभाव्य उमेदवारांना संकेत द्यावेत यासाठी माझा आग्रह असणार आहे, असं संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी सांगितलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या विकासाभिमुख प्रकल्पांसाठी ओळखले जातात. त्यांची विधानही चर्चेत असतात. आता त्यांच्या आणखी एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित उद्योगांसंदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना गुंतवणूकदारांना एक सल्ला दिलाय. गुंतवणूकदारांनी सरकारच्या भरोशावर राहू नये. अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. पुण्याच्या भोरमध्ये ST बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भोर तालुक्यातील महुडे येथून भोरकडे प्रवासी घेऊन येत असताना बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन एका वळणावर बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास एका वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून बस रस्ता सोडून थेट शेतात घुसली. या अपघातात बसमधील 42 किरकोळ जण जखमी झाले असून 3 जण गंभीर जखमी आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ब्रिटिश रॉक बँड कोल्डप्लेच्या शोच्या तिकिटांचा काळा बाजार केल्याच्या आरोपाखाली समन्स बजावल्यानंतर बुक माय शोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक हेमराजांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला सागर बंगल्यावर आल्याची माहिती आहे. कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या आरोपावरून सरकारने याबाबत कठोर पावले उचलली आहेत.
त्यानंतर पोलिसांसमोर उपस्थित राहण्याऐवजी थेट उपमुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानी हेमराजांनी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.